प्रकाशभाऊ बोके यांचा सत्कार होतोय. अभिनंदन, स्वागत. लगेच वळूयात आपण लाईव्ह ॲक्शनकडे. मॅच नंबर 3 तिसरा सामना इथे आपण सुरू करतोय. टॉस जिंकला प्रथमतः फिल्डिंग घेण्याचा निर्णय एका टीमच्या वतीने गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखवून होता. पहिले ओव्हर नंबर 1 ला सुरुवात दुर्वास या बॅटिंग मार्कवरती पिटून दे बी संघाच्या वतीने बघता तुम्ही बॅटिंग मार्कवरती दिलीप आणि ललित ही जोडी. मॅचला सुरुवात. बॉल पहिला. पहिला चेंडू इकडे खेळून काढला जातोय ऑन साईडला. मिड विकेट डाऊनच्या क्षेत्रामध्ये चिडला लेफ्ट हँडरच्या बॅटमधून इथे एक धाव घेतली जाते. एका धावेने खातं खुललं जाईल आणि त्यासोबत सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. दुपारच्या सत्रामधून एक 12 वाजून 51 मिनिटं अर्थात 1 वाजलं जाते आणि त्यासोबत मॅचला सुरुवात. इथे पहिल्या बॉलवरती एक धाव येणारा दुसरा बॉल ओव्हरमधील दुर्वास घेऊन येतोय. सेकंड बॉलकडे वळूया. राऊंड द विकेट टप्पा खाऊन चेंडू ते बॉलला हाताने अडवलंय तर निश्चितच इथे विकेट पटकावली जाईल. फलंदाज बाद होईल. त्या बॅटने बॉल कदाचित अडवला असता तर फलंदाज बाद नसता, परंतु बघता तुम्ही बॉलला हाताने अडवलं तर इथे रूलप्रमाणे फलंदाज बाद होतोय. तंबूला माघारी परतावं लागेल. इथे विकेट मिळेल. नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. त्या फलंदाज बाद झालेला चर्चा झाली तर या बॉलवरती निश्चितच कित्येक वेळा आपण पाहिले अशा वेळेस बॉल बॅटनेच तुम्हाला अडवावा लागतो. ज्यावेळेस तुम्ही बॉल हाताने अडवाल त्यावेळेस मात्र तिथे तुम्हाला विकेटला सामोरं जावंच लागेल. विकेट इथे मिळते. हँडल द बॉल अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळेल. इथे फलंदाज बाद झाला असताना विकेट इथे पटकावली जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. इथेही संधी घेतली आहे आणि इथेही तुम्हाला पाहायला मिळालं विकेटचं नुकसान होत असताना फलंदाज बाद झाला असताना विकेट इथे मिळते. फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. सलग या पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट पटकावल्या जात आहे. पहिल्या बॉलवरती पाहिलं तुम्ही एक धाव, दुसऱ्या बॉलवरती हँडल द बॉल आणि त्यानंतर रनआउटची संधी घेतली गेली. त्या संधीवरती फलंदाज होत आहे बाद. पहिल्या ओव्हरची सुरुवात. पहिले 3 चेंडू बघतो तुम्ही. इथे एक धाव फलकावरती सोबत 2 विकेटचं नुकसान. विठ्ठल मैदानात दाखल होतोय. चौथा चेंडू यावरचा दुर्वासच्या वतीने बघतो तुम्ही. इथे सुरुवात हे चांगली केली जाते. टीम एका संघाची तर येणारा पुढील चौथा चेंडू ओव्हरचा. एका अंकाने धावसंख्या वाढलेली. चौथा बॉल ओव्हरमध्ये नवीन बॅटर विठ्ठल बॅटिंग मार्कवरती आलाय. बॅट बॉलचा काहीसा मोठा संपर्क नसताना पाहायला मिळाले आणि इथं बॉल जमा झालेला. या बॉलवरती संपर्क नाही मोठ्याने. पहिल्या मॅचमध्ये पाहिलं तुम्ही बकासूर संघाने विजय पटकावला. दुसऱ्या मॅचमध्ये अंबापूर बी संघाला पराभूत केलं. उस्ताळेकर संघाने तिसरा सामना या 2 संघामध्ये सुरू असताना पाहायला मिळतो. तर 5वा चेंडू ओव्हरमधील राईट आंबा वरती विकेटचा मारा. त्यासोबत बघता तुम्ही या बॉलला लेफ्ट हँडर बॅटर समोर बॅट बॉलचा काहीसा मोठा संपर्क नसताना चेंडू जातोय लेग स्टिकच्या डोक्यावरनं. धाव जमा होईल. उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. ओव्हर नंबर 1 मधील बघता तुम्ही 2 विकेटचं नुकसान सोबत मात्र इथे इथपर्यंत एक धाव खर्च केलेली. ती बॉल पहिल्या ओव्हरमधील
लेग स्टिकचा हलकासा बाहेर, पंचाचा इशारा वाईडचा. एक एक्स्ट्रा धाव इथे मिळते. वाईडच्या अंतर्गत गेलेला बॉल इथे बघायला मिळेल. बॉल पुन्हा एकदा ते नव्याने टाकला जाईल. 2 धावा धावफलकावरती, 2 विकेटचं नुकसान नोंदलेला पहिल्या ओव्हरमधील इथे एका चेंडूचा खेळ शिल्लक. सुरुवात तर ते फिल्डिंग टीमची चांगली म्हणता येईल, कारण 2 विकेट पटकावला गेला. त्यानंतर धावा देखील रोखल्या गेला असताना पाहायला मिळत आहे. मौनाचं रामायण सहन करता होतं हितसिता होऊन, परंतु शब्दांचं महाभारत कळाला पाठीशी. कृष्णा वाय चेंडू पुन्हा एकदा पंचाचा इशारा वाईड जातोय. वाईड +1 अशी 2 धावसंख्या बॉलवरती कलेक्ट केली जाते. 2 अंकांनी होते वाढ. बघायला मिळेल वाईड +1 अशा 2 धावा मिळत असताना बदलता स्कोर धावफलकावरती टोटल 4 अंकावरती धावसंख्या पुढे सरकलेली पाहायला मिळते. गुलताची क्रीजवरती राहणार पुढील बॉल ओव्हरमधील उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक असताना बघायला मिळते. टोटली 4 धावसंख्या, 2 विकेटचं नुकसान. पुढील बॉल लेग स्टिकच्या बाहेर, पंचाचा त्वरित कॉल वाईडचा. बॉल पुन्हा एकदा इथे नव्याने टाकला जात असताना पाहायला मिळते. तर बदलता स्कोर 5 अंकावरती धावा वाढल्या जात असताना पाहायला मिळतात. एक्स्ट्रा धावेने होते वाढ धावफलकावरती. बॅटिंग क्रीजवरती दुर्गादास सबूर या ओव्हरमधील पाहिलं तर गोलंदाजीमध्ये सुरुवात तर चांगली केली. त्यानंतर वाईडच्या अंतर्गत धावसंख्या जास्तीत जास्त खर्च आहेत. तर पुढील बॉल ओव्हरचा आठफूट फ्लिक केले चेंडूला. चेंडू पळतोय खूप वेगाने, बाउंड लाईनच्या पल्ल्याआड जातोय चेंडू निघून, टप्पा खाऊन गेलाय 4 धावेंकरता. ओव्हर नंबर 1 पहिल्या ओव्हरचा खेळ संपेल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या ते धावफलकावरती पिटून दिब्ब या संघाची धावसंख्या इथे पाहायला मिळते टोटल 9 या अंकावरती. ओव्हर नंबर 1 ची समाप्ती, ओव्हर नंबर 2 ला सुरुवात ते लगेच केली जाईल. तत्पूर्वी गाणंही वाजतं डीजेला. दुसऱ्या ओव्हरची इथे सुरुवात होते. पहिला चेंडू फुल टॉस होता, खेळून काढले जाते चेंडूला इकडे. मिड विकेट डाऊनच्या क्षेत्रामधून इथे 2 धावा केल्या जात आहे. पुढे 2 अंकाने सुरुवात होईल. ओव्हर नंबर 2 मधील येणारा दुसरा चेंडू ओव्हरचा इथे लगेच बघायला मिळेल. पर्यंत पाहिले तर पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमधील इथे पहिल्या बॉलवरती आलेल्या 2 धावसंख्या 2 अंकांनी होते. वाढता फलकावरती बॉलिंग क्रीजवरती येणारा या ओव्हरचा सेकंड बॉल. वाईडचा इशारा येतोय. पंचाचा एक एक्स्ट्रा धाव इथे मिळते. वाईडच्या अंतर्गत बघता तुम्ही हा चेंडू गेला असताना धावसंख्या वाढल्या जातील 1 अंकाने. एकदा पंचाचा इशारा इथे वाईडचा येतोय. चेंडू मागे पोहतोय. वाईड +1 अशी 2 धावसंख्या या बॉलवरती प्राप्त होईल. 13 अंकावरती बदलणारा स्कोर बघायला मिळतो. बॉल पुन्हा एकदा नव्याने इथे टाकला जात असताना पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे धावसंख्याही वाढली जाते. चौदा धावा धावफलकावरती वाढलेला पुढील बॉल इथे यष्टांचा वेद त्रिफळा उद्ध्वस्त, चारू मुंडा चित्ता फलंदाज इथे बाद, टाळ्यांचा गजर इथे मोठ्या संख्येने. 14 अंकावरती ते विकेटचं नुकसान, फलंदाज बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच एंटर होत असताना पाहायला मिळेल. अशा प्रकारे बघता तुम्ही इथे बॉलवरती विकेट पटकावली गेली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. गाणंही वाजते डीजेला. ओव्हर नंबर 2 मधील तिसरा चेंडू इथे पुन्हा एकदा नव्याने टाकला जाईल, कारण चेंडू लेग स्टिकच्या खूप बाहेर जातो निघून.
एक एक्स्ट्रा धाव इथे होते वाईडच्या अंतर्गत बघता तुम्ही हा चेंडू वाईड गेला असताना धावसंख्या बदलते आहे 15 अंकावरती ओव्हर नंबर 2 मधील तिसरा चेंडू ओव्हरचा पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा खर्च प्लस वाईडच्या अंतर्गत धावसंख्या खूप सारी खर्च होते. बॉल पुढील अजून एक वाईड वाईड पे वाईड वाईड पे वाईड और वाईड पे वाईड चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो वाईडच्या दिशेमध्ये जात असताना टोटल 4 वाईड टाकलेले आहेत त्या ओव्हरमध्ये पर्यंत पाहिलं तर 6 चेंडू टाकून झाले आहेत ओव्हरमध्ये टोटल धावा धावपलकावरती 16 या अंकावर तिसरा चेंडू ओव्हरचा गोलंदाजी मार्क होती तिसरा चेंडू ओव्हरमध्ये समोर बॅटिंग क्रीजवरती फलंदाज पुन्हा एकदा वाईड वाटतंय गोलंदाजाने जेवण नाही केलेलं जो खाएगा दोपहर का खाना वो सुनेगा किरीस का गाना गोलंदाजी मार्कवर देणारा तिसरा चेंडू मधील 17 धावा धापलकावरती सुनील करतोय गोलंदाजी तिसऱ्या चेंडूकडे वळूयात बॉल ओव्हर मधील बघितलं तर पुन्हा एकदा इथे तुम्हाला पाहायला मिळेल वाईडच्या दिशेमध्ये चेंडू जात असताना एक एक्स्ट्रा धाव इथे बदलताना बघायला मिळेल टोटली पाहिले तर 8 चेंडू टाकून झाले आहेत ओव्हरमध्ये ते दुसऱ्या चेंडूवरतीच थांबतायत तर तिसरा बॉल ओव्हरमधील लाईन लेंथ आणि अचूक टप्पा याच्यावरती गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला सुनील घेऊन येतोय तिसरा बॉल ओव्हरमधील आता तिसऱ्या बॉलकडे पुन्हा एक ते बघता तुम्ही वाईड पुन्हा एक टाकला जात असताना धावसंख्या वाढली जाते 19 येणारा पुढील बॉल ओव्हरमधील लाईन लेंथ म्हटल्याप्रमाणे इथे अचूक ठेवावी लागेल येणारा पुढील तिसरा चेंडू ओव्हरचा इथे बघायला मिळतोय इथे योग्य लाईन आहे वाईड तर टाकलं होतं परंतु बघता तुम्ही इथे विकेट पटकावली जाते फलंदाज जोता बाद चेंडूवरती 19 अंकावरती 3 विकेटचं नुकसान अजयला माघारी परतावं लागेल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल पिटून बी संघाची धावसंख्या 19 आहे ते 3 विकेटचं नुकसान गाणं वाच डीजेला कमॉन डीजे आपले स्वागत चेंडू टाकून झाले अजून बघता तुम्ही या ओव्हरमधील 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलेला लाईन लेंथ अगदी योग्य टप्प्यावरती ठेवली असते तर निश्चितच इथपर्यंत ओव्हरही संपलं असतं परंतु बघता तुम्ही एकाशी लाईन दिशाहीन पाहिली तर येणारे अजून 3 बॉल बघायला मिळतील पुढील बॉल ओव्हरमधील सुनीलला घेऊन येतोय बॅटबॉलचं कनेक्शन इथे चांगलं आहे फिल्डर पुढे खूप आलाय आणि चेंडू गेलाय निघून बाउट लाईनच्या बाहेर इथे मिळताय 4 धावा कनेक्शन चांगलं वाडीची लॉंग ऑफ मध्ये बघता तुम्ही फिल्डर खूप पुढे येतोय इथे बॉडीचा बॅलेन्स पुढे खूप वेगाने धाव तर घेतली परंतु बघता तुम्ही चेंडू डोक्यावरनं गेलाय वाडीश लॉंग ऑफच्या डोक्यावरून टप्पा खाऊन 4 धावींसाठी 4 अंकांनी होती बडदा फलकावरती बदलणारी धावसंख्या इथे पाहायला मिळेल 23 अंकावरती धावा बदलताय दुसऱ्या ओव्हरमधील अजून 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलेला 5व्या बॉलकडे वळूयात दोन चेंडू बाकी शिल्लक असताना पुढील बॉल ओव्हर बदल इथे बॅटची कडा घेऊन न बघता तुम्ही इथे विकेट पटकावली जात असताना पाहायला मिळेल विकेट इथे मिळते फलंदाज बाद होत आहे जरी वाईड चेंडू टाकले आहेत तरी इथे चांगले चेंडू टाकण्याची माझ्याकडे हिंमत आहे त्यालाच किंमत मिळते इथे विकेटचे फलंदाज बाद धावा धावपलकावरती 23 पिटून दिबी या संघाची धावसंख्या इथे बघायला मिळेल पुन्हा एकदा ऐकूया आपण सुमधुर संगीत गाणं वाच डीजेला
पाहायला मिळतोय दुसऱ्या ओव्हरमधील जाऊयात आपण शेवटच्या बॉलकडे. इथपर्यंत 23 धावा फलकावरती. विकेटला प्रयत्न, चेंडू कडा घेऊन विकेट किपरच्या हातापासून दूरवरती थर्डमॅनच्या दिशेमध्ये शॉट. थर्डमॅनला चेंडू ते जाऊन अडवलाय. एक धाव घेतली जाते. एका धावेसोबत होते वाढ. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 2 संपेल. पिठुंदे बी या संघाची धावसंख्या टोटली 24 या अंकावरती आहेत. 5 विकेटचं नुकसान. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात तिथे लगेच केली जाईल. गाणंही वाजेल डीजेला. दाखल तिसऱ्या ओव्हरला सुरुवात करतोय गोलंदाजी मार्क होते ऋषिकेश. बॉल पहिल्या ओव्हरमधील समोर बॅटिंग मार्क होती. फलंदाजी मार्क होती चेतन समोर. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात केली जाते. पहिल्या बॉलला इथे खेळून काढलं जातं. स्क्वेअर कटने कव्हर पॉईंटचा फिल्डर येतोय पुढे. चेंडूला अडवलं. एक धाव घेण्याचा प्रयत्न राहील. एका धावेने होईल वाढता फलकावरती. तर या बॉलवरती ते सिंगल मिळते आहे. ओव्हर नंबर 3 मधील दुसरा चेंडू. ओव्हरमधील बघायला मिळेल वळत दुसऱ्या बॉलकडे. 25 ऑन द बोर्ड. 5 विकेट डाऊन. अशा प्रकारे पिटून बी संघाची धावसंख्या इथपर्यंत 25 अंकावरती. प्रति ओव्हर चांगली धावसंख्या म्हणता येईल. अजून अशा प्रकारे धावा सुरू ठेवल्या तर 70 ते 80च्या घट्ट्यामध्ये सहजरित्या धावसंख्या बिल्डअप होऊ शकते. दुसरा बॉल ओव्हरचा. बघता तुम्ही या बॉलवरती एक्स्ट्रा धावा मिळता. चेंडू पळतोय खूप वेगाने. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये लेफ्ट हँडर बॅटर होता त्यामुळे दिशा चेंज होईल. आणि त्यासोबत बघता तुम्ही चेंडू 4 धावींकरता जातो निघून. वाईड +4 अशा 5 धावा धावफलकावरती मिळतील. 5 अंकाने होईल वाढ धावफलकावरती. एक्स्ट्रा धावा खूप आलेल्या आहेत. एक टीम मैदानाच्या आत जरूर पाहिलं तरी ते प्रयत्न करतात धावा रोखण्याचा. त्या पलीकडे धावा एक्स्ट्रा वाईडच्याही धावा मोजल्या तर टोटली 15 ते 17 धावा आलेल्या आहेत वाईडच्या आणि एक्स्ट्रा धावेमध्ये. ते भर पडत असताना पाहायला मिळते. टोटल 30 अंकावरती बदलता स्कोर. दुसरा चेंडू वरचा. समोर स्ट्रेट ड्राईव्ह. टप्पा खाऊन चेंडू येतोय. सरळ चेंडू स्ट्रेटच्या दिशेमध्ये. फिल्डर आहे मागे. भरतच्या हातामध्ये चेंडू थांबतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातो. या 2 अंकासोबत धावसंख्या पुढे सरकताना इथे बघायला मिळेल. एक धाव मात्र मिळते. एका धावीसोबत होते वाढ फलकावरती. तर 2 धावा घेण्याचा प्रयत्न जरी केला असता तरी सुद्धा धावसंख्या सहजरित्या प्राप्त झाल्या असत्या. ऋषिकेश घेऊन येतोय पुढील बॉल. ओव्हरमधील 31 धावा धावफलकावरती. स्पर्श झालाय बॉलचा आणि बघता तुम्ही चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू खूप वेगाने पळतोय. अडवण्याचा प्रयत्न राहील. दूरवरती चेंडू गेलाय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. चार धावा मिळत आहे. मध्ये बघायला मिळेल तुम्हाला. चेंडू गेला निघून बाउंड लाईनच्या पलीकडे. खूप वेगाने चेंडू जाऊन न पोचतोय. ते 4 धावींकरता. बॉलिंग मार्कमध्ये पुढील चेंडू वरचा. इथपर्यंत 35 धावींची वाढ. पिटून दे बी संघाची धावसंख्या 2.3 अर्थात 3 ओव्हरपर्यंत जी धावसंख्या सुरू आहे ती देखील इथे चांगली म्हणता येईल. बॉल ते खेळून काढला जातोय. मेडॉनच्या हातामध्ये चेंडू थांबतो. इथे फिल्डिंग केली जाते. चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलं असताना पाहायला मिळेल. या बॉलवरती एक धाव वैते घेतले जाईल. टाळ्यांचा गजर होतोय फिल्डिंग करता. तर एका अंकाने बदलता स्कोर 36 अंकावरती. उरलेला अजून 2 बॉलचा खेळ बाकी शिल्लक. कॉल येतोय पंचाचा वाईडचा. एक एक्स्ट्रा धाव इथे बैल वाईडच्या अंतर्गत गेलेला बॉल इथे पाहायला मिळेल. नव्याने टाकला जाईल चेंडू. तर धावसंख्या ते वाढेल एका धावेने. अजून एक वाईड इथे काउंट केला जातोय. अशा प्रकारे 37 धावसंख्येची जी वाढ आहे ती होते
5वा बॉल ओव्हरच्या समोर बॅटिंग क्रीजवरती पुन्हा एकदा दुर्गादास सज्ज होतोय. ऑन साईडला मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. चेंडू लेग स्टिकच्या बाहेर जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या वाढेल एका धावेने पुन्हा एकदा. ते बघता तुम्ही टोटली 38 धावा फलकावरती असताना गोलंदाजी मार्कवरती येणारा पुढील बॉल ओव्हरचा पुन्हा एकदा 5व्या बॉलकडे वळूयात. लेगच्या क्षेत्रामधून चेंडूला पाठवलंय, ट्रॅव्हल केलंय, 4 धावींकरता येते, 4 धावा मिळताय. 4 अंकांनी होते वाढ. टोटल 42 अंकावरती धावसंख्या उडलेला या ओव्हरमधील तुम्हाला पाहायला मिळेल. एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. काहीसा रूम मिळतोय. बॅटचा फ्लो दर्जेदार होता. चेंडू जातो निघून भन्नाट वेगाने 4 धावींकरता 4 अंकांनी ओव्हर नंबर 3 मधील उडलेला. एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक असताना बघायला मिळेल. ओव्हर नंबर इथे 3 संपेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पेटुंदी बी संघाची धावसंख्या टोटली 42 या अंकावरती. 5 विकेटचं नुकसान. उरलेला अजून 3 ओव्हरचा खेळ इथे तुम्हाला बाकी शिल्लक असताना पाहायला मिळेल. तर बॉलिंग क्रीजवरती लगेच इथे तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 4ची सुरुवात केली जाते. इक्का टीम या संघाच्या वतीने गोलंदाजी मार्कवरती 4थ्या ओव्हरला सुरुवात होईल. तत्पूर्वी सुमधुर संगीत ही वास डीजेला. आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये शुभाग बनवतोय. या पेठ तालुक्यामध्ये गाण्याचं नाव चर्चेत आलं. गाणंही खूप साऱ्या चर्चेत आलं. पेठ तालुक्याचे सुपर हिरो हाय अँड हँडसम, दिसायला कूल आणि दिसायला हँडसम मिस्टर दीपकजी बिंडकोळी, त्यांच्यासोबत दिगंबरजी डंबाळे यांचंही शुभागमन झालं. मी त्यांना विनंती करतो की आपण प्रमुख मंचावरती या. आपल्या इथे विशेष सन्मान होतोय. पेठ तालुक्याचे सुपरस्टार सुपर हिरो दीपक भाऊ बेंडकोळी यांचे शुभागमन झाले. मी त्यांना विनंती करतो की आपण प्रमुख मंचावरती यायचं आहे. त्यांच्यासोबत पेठ सुपर सिक्सर या संघाचे पॉवर हिटर दिगंबर भाऊ डंबाळ यांनाही विनंती करतो की आपण प्रमुख मंचावरती यायचं. आपल्या इथे सन्मान होईल. ललितजी सिंघाडे सरपंच साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करण्याकरता यायचं आहे. पुढे आपले शुभस्य इथे त्यांचा सन्मान केला जाईल आणि गाणंही वाजेल त्यांचं. गुलाबी साडी कमोन डीजे गाणं होऊन जाऊ द्या. सुपरहिट गाणं ठरलं होतं आणि बघितलं तर याच गाण्याला पण पाहिलं तर मोठ्या संख्येने पाहिला गेला होता. गुलाबी साडी 42 धावा फलकावरती 5 विकेटचं नुकसान. ओव्हर नंबर इथे लगेच 4ला सुरुवात केली जाते. बॉल पहिला. वास गोलंदाजी मार्कवरती दाखल होतं. वैयक्तिक स्पेलमधील दुसरे षटकरी संघातर्फे 4थ्या ओव्हरची सुरुवात. पहिला चेंडू वाईडचा. एक एक्स्ट्रा धाव इथे मिळते. वाईडच्या अंतर्गत बदलती धावसंख्या ही पाहायला मिळेल. बॉल पुन्हा एकदा रव्याने टाकला जाईल गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 4 मधील पहिला बॉल. दुर्वास घेऊन येतोय समोर बॅटिंग क्रीजवरती. चेतन पुन्हा एकदा सज्ज होतोय. पाहिलं तर मागील ओव्हरमध्ये धावसंख्या देखील चांगल्या जोडल्या. त्यानंतर या ओव्हरची सुरुवात इथे मोठ्या पटक्यांनी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बॅटबॉलचा संपर्क नाही. मोठ्याने चेंडू सरळ पुढ्यात टाकलेला चेंडू. बॅटबॉलचा संपर्क नाही. निर्धा बॉल जमा झालेला बघायला मिळेल. गोलंदाजी क्रीजवरती येणारा पुढील बॉल. ओव्हरमध्ये दुसरा चेंडू. पहिल्या बॉलवरती 0. दुर्वास गोलंदाजी मार्कवरती घेऊन येतोय. दुसरा चेंडू यावरचा इथे बघायला मिळतोय. इथपर्यंत जर पाहिलं तर 5 विकेटे पटकवल्या. टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद आहे. तितकी जबाबदारी या मिडल ऑर्डरच्या दोन्ही बॅटरवरती आहे. नेक्स्ट बॉल ओव्हरमधील बॅटबॉलचा संपर्क काहीसा बुट्टा नसताना बघायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय वाईडचा. एक एक्स्ट्रा धाव पुन्हा एकदा मिळते. वाईडच्या दिशेमध्ये चेंडू जातो. लेग स्टिकच्या बाहेर पडतोय. तर 4थ्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवरती पाहिलं तुम्ही 0 त्यानंतर 2 वाईड अशा प्रकारे धावसंख्या वाढल्या जात आहे 44 या अंकावरती. परिस्थिती कितीही कठीण असली तर मनात जर जिद्द पडली तर आडव्या आलेले डोंगर सुद्धा बाजूला होतात. त्यासाठी स्वतःला निष्ठेने कमिटमेंटने ते पुढे जावं लागतं. येणारा दुसरा बॉल ओव्हरमधील
ले बेटा और एक वाईड. धावसंख्या वाढेल. वाईडच्या अंतर्गत इथे तुम्हाला पाहायला मिळेल टोटल 45. वाइड पे वाइड, वाइड पे दस्तक और फिर से एक बार वाइड का मस्तक दिखाते हुए गेंदबाज दुर्वास. हे चौथ्या ओव्हरमधील दुसरा चेंडू. 45 धावा फलकावरती. समोर लाईन लेंथ वरती अचूक टप्पा ठेवला तर ती चांगली गोलंदाजी होईल आणि ते करायचं आहे दुर्वासला देखील. इथे बघता तुम्ही या बॉलवरती लाईन लेंथ अचूक टप्पा. चेंडू जातोय सरळ निघून विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळतो. धावा फलकावरती आहेत 45. तिसरा बॉल ओव्हरचा. या ओव्हरमधील तिसरा चेंडू इथे बघायला मिळतोय. हे मोठा फटक्याला प्रयत्न केला गेला. बॉल हवेमध्ये उंच फ्लाय झाला. फिल्डर येत आहे खाली. झेल टिपण्याचा प्रयत्न इथे केला जातो. झेलही टिपली जात असताना पाहायला मिळते. विकेट इथे मिळते. फलंदाज माघारी परतत असताना पाहायला मिळेल. चूक झेल टिपलाय. फलंदाज बाद. 6 विकेटचं नुकसान. 45. पिटुंदे या संघाची धावसंख्या इथे बघायला मिळते. नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला असताना पाहायला मिळेल. सोबत गाणंही वाजतंय डीजेला. देऊया संधी. कमॉन डीजे. उरलेल्या अजून 3 बॉलचा खेळ. या ओव्हरमधील बाकी शिल्लक आहे. पुढचा चेंडू वर बदलले. इथे फुलर लेनचा खेळाडूच्या डोक्यावर मागे बघता तुम्ही विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेमध्ये इथे फिरतो. एक धाव होते पूर्ण. दुसरी धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न इथे चांगलं ठेवलं असताना 2 धावा या बॉलवरती मिळतात. या 2 अंकांनी होते वाढ. गोलंदाजी मार्कमध्ये उरलेले अजून 2 बॉलचा खेळ. इथे दुर्वासच्या वतीने गोलंदाजी धावा तर कमी दिल्या आहेत. त्या पलीकडे विकेटही पटकावली जाते. अशा प्रकारे गोलंदाजी हे ते महत्त्वपूर्ण राहील. 5वा बॉल ओव्हरचा. समोर बॅटिंग मार्गवरती. पुंडलिक बॅटिंग क्रीजवरती. बॅटबॉलचा संपर्क. पुन्हा एकदा वाईड. धावा वाढल्या जात आहे. वाईडच्या अंतर्गत टोटल पाहिलं तर 15 ते 20 धावा हे वाईडने खर्च केल्या आहेत. हे एका टीम या संघाने. तर 2 चेंडू बाकी शिल्लक बाकी आहेत. येणारा पुढचा चेंडू ओव्हरमधील 5वा बॉल. यावरचा पडतोय 47 धावा. बॉल हवेमध्ये उंच फ्लाय झालाय. चेंडू थेट पाठवलाय बाउंड लाईनच्या बाहेर. येतोय षटकार. उंची लांबी डिस्टन्स इथे कव्हर केलंय. चेंडू गेलाय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. 6 धावींकरता 54 अंकावरती वाढती धावसंख्या पिटुंदे संघाची. षटकार आलाय समोर. अगदी सरळ चेंडू आला. उंच आणि तितकाच डिस्टन्स गाठत असताना पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय बाउंड लाईनच्या थेट बाहेर. बॅकफूट लावून चेंडूला इकडे शॉर्ट कव्हरच्या दिशेमध्ये खेळून काढले गेले. तर इथे सिंगल मिळते. त्या सिंगलने ओव्हर नंबर 4ची होते समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 55 धावा धावफलकावरती. पिटुंदी बी या संघाची धावसंख्या. उरलेल्या 12 चेंडूचा खेळ ते बाकी शिल्लक उरलेला बघायला मिळतो. तर अंतिम या 12 चेंडूला इथे सुरुवात केली जाईल. 5व्या ओव्हरची केली जाते सुरुवात. 55 ऑन दी बोर्ड. गाणं वाजते डीजेला. दिव्या संधी. कमॉन डीजे. पाचव्या ओव्हरची सुरुवात. पुन्हा एकदा ऋषिकेश गोलंदाजी मार्क व तिथं पहिल्या चेंडूला लॉंग लेग एरियाच्या दिशेमध्ये खेळून काढला जात. अडवण्याचा प्रयत्न होतोय. चेंडूवरती 2 धावा. पूर्ण 3री धाव घेण्याचा प्रयत्न ते खूप वेगाने केला जातो. तर 3 अंकाने ते वाढ धावफलकावरती. बघता तुम्ही या बॉलवरती 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात असताना पाहायला मिळतील. या हातांमध्ये बळ पाहिजे. जिंकण्याला आले कळ पाहिजे. कोणी लाखो बांधो सूर्य दावणीला. जिंकण्याची लढण्याची प्रत्येक क्षणाची जिंकण्यासाठी फक्त चळवळ पाहिजे. या बॉलवरती 3 धावा मिळतात. 3 अंकांनी गोलंदाजी मार्क होती. 5व्या ओव्हरमधील दुसरा चेंडू. पडून ऑन साईडला चेंडूला इथे फटकारलाय. डीप मिड विकेटचा फिल्डर पोहोचतो बॉलवरती. डीप मिड विकेट डाऊनच्या क्षेत्रामधून बॉल गेलाय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. इथे मिळताय 4 धावा. पुन्हा एकदा रिप्ला मध्ये बघतो तुम्ही जबरदस्त फटकेबाजी. या 2 चेंडूवरती पाहिजे तर 7 धावा खर्च होतील. चेंडू डीप मिड विकेट डाऊनच्या क्षेत्रामधून बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड लाईनच्या पल्ल्याड. मिळताय 4 धावा. 4 अंकांनी होते वाढ धावफलकावरती. बदलती धावसंख्या 62 अंकावरती. पिटुंदी बी
या संघाच्या धावा ते वाढलेल्या बघायला मिळते. तर गोलंदाजी क्रीजवरती येणारा पुढील बॉल ओव्हरमधील इथपर्यंतचा प्रवास 6 टोटल 6 विकेटचं नुकसान आणि त्यानंतर 62 अंकावरती जी धावसंख्या बिल्डअप केली जाते ती धावसंख्या इथे लढण्यापूर्व मैदानाच्या आत खूप मोठी बघायला मिळते. तिसऱ्या बॉलकडे वळूयात. तिसरा चेंडू ओव्हरमधील इथे पडतोय. बॅटची कडा कसा साऊंड चेंडू मागे थांबतो. एक धाव इथे पूर्ण केले जात असताना पाहायला मिळते. एका धावीसोबत एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. जुगो नंबर करते स्वागत. या दुनियेला जिंकायची गाठ बांधा. पाऊल टाका. ही दुनिया आहे लढणाऱ्यांची. इथे जळते ज्याचे घर त्याच्याच काळजाला मोठा गाव आहे. कारण हा जिंकण्याचा डाव आहे. येणारा चौथा बॉल ओव्हरचा लॉंग ऑफ मध्ये बॉलला खेळला. एक धाव केली जाते. मिस फील्ड होते. चेंडू इथे पळतोय बाउंड लाईनच्या पलीकडे. बॉलने इथे हुलकी दिली आहे. चेंडू गेला निघून बाउंड लाईनच्या पलीकडे. 4 धावींकरता बदलती धावसंख्या धावफलकावरती ते टोटल स्कोर कार्ड पुढे सरकत असताना 67 ऑन द बोर्ड. 67 धावा वाढल्या जातात. धावफलकावर बॉलिंग क्रीजवरती पुढील बॉल ओव्हरमधील राऊंड द विकेट. सरळ चेंडू फुलर लेनच्या हलकासा बाहेर जातोय आणि त्यानंतर बघता तुम्ही एक एक्स्ट्रा धावी ते वाईटच्या अंतर्गत दिली जात असताना पाहायला मिळते. 68 अंकावरती धावसंख्या वाढली जाईल. उरलेल्या 5व्या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी शिल्लक. ऋषिकेश घेऊन येतात पुढील बॉल. गलीच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल इथे घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती. खराब थ्रो. इकडून तिकडे वडाची साल लाव पिंपळाला. पिंपळाची साल लाव वडाला. चेंडू उचलला पैकी केलाय. त्यानंतर बघतो तुम्ही इथे चान्स घेतला जातोय रनआउटचा. फलंदाज बाद होतोय. विकेट इथे मिळते. खूप वेळानंतर इथे विकेट पटकावली जाईल. फलंदाज बाद. नवीन बॅटर लगेच मैदानात एंटर होईल. उरलेला ते एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक ओव्हरमधील नवीन बॅटर मैदानात गाणं वाजतंय. 68 धावा धावफलकावरती. उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. 70 धावा धावफलकावरती. 7 विकेटचं नुकसान. या 5व्या ओव्हरमधील शेवटचा बॉल. संपर्क इथे घ्यायचा बुट्टा नसताना बघायला मिळेल. चेंडू थेट जाऊन पुसतोय विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हरची होते समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ इथे फिनिश होतोय. 70 ऑन द बोर्ड. पिटून दी बी या संघाची धावसंख्या. लास्ट ओव्हरची इथे केली जाईल सुरुवात. शेवटच्या ओव्हरला हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज लगेच इथे दाखल होत असताना पाहायला मिळतं. अशा प्रकारे इथपर्यंत जी धावसंख्या बनवलेली आहे ती धावसंख्या देखील इथे पूरक आहे. तर अजूनही इथे 6 बॉलवरती ज्या धावा बनवल्या जातील त्या धावसंख्या अजूनही लढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बनल्या जातील. अशा प्रकारे ओव्हर नंबर 6ची सुरुवात सुमधुर संगीताने. लास्ट ओव्हरची सुरुवात इथे केली जाईल. इयत्ता 9वीमध्ये असलेला हा विद्यार्थी आणि या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून वाटचाल करतो रोहित. ते रोहितला पटकावली जाईल का विकेट. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर येतात खाली
आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात रोहितसाठी. ते बघता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पुन्हा हात फिरवून गोलंदाजी करतो आणि पहिल्या चेंडूवरती ते विकेट पटकावतोय. फलंदाज जो तो बाद त्या चेंडूवरती झेल चूक टिपलाय. फलंदाज माघारी पडतील. क्या बात आहे रोहित. पहिल्याच बॉलवरती बघता तुम्ही अगदी कमी वयामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये नेतृत्व करतोय. मैदानाच्या अगदी आलेल्या मैदानात विकेट इथे पटकावतोय. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानात इंटर. कैलास बॅटिंग मार्क होती. नवा बॅटर मैदानात दाखल झाला असताना पाहायला मिळेल इथे. बुर बॅटिंग क्रीजवरती इथपर्यंत पाहिजे तर 17 धावा फलकावरती उरलेला अजून 5 बॉलचा खेळ बाकी शिल्लक उरलेला बघायला मिळतोय. बॉलिंग मार्क होती. दुसरा चेंडू राऊंड द विकेटचा मारा. बघता तुम्ही गोलंदाजी मार्क होती. पडला जाणारा दुसरा चेंडू बरोबरील. ते पुन्हा एकदा एक चांगला चेंडू समोर अगदी फुलर लेनच्या हलकासा बागे टप्पा खाऊन चेंडू गेला निघून विकेट किपरच्या हातामध्ये. सुनील त्या बघता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग आहे तितकी चांगली करताय. जितकी चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजी मार्क वरती येणारा पुढील तिसरा चेंडू वरचा. उलटा सरळ स्टेजच्या दिशेमध्ये. इथे फुटबॉल नाही खेळायचा मैदानाच्या आतमध्ये. चेंडूचा फुटबॉल करण्याचा प्रयत्न तर केला होता परंतु हा चेंडू जातोय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. मिळताय 4 धावा 4 अंकांनी होते. माणदा फलकावरती गोलंदाजी मार्क होते. पुढे बॉल ओव्हर मधील ते बरकटलेला चेंडू. चेंडू बघता तुम्ही दिशाही नाही. चेंडू लॉबीच्या बाहेर पडतोय. एक एक्स्ट्रा धावा मिळते. नो बॉलचा ते पंचांचा इशारा येतोय. उरलेला 3 बॉलचा खेळ बाकी शिल्लक आहे. तर चौथा चेंडू इथे नव्याने टाकला जाईल रोहितच्या वतीने. बघता तुम्ही पुन्हा एकदा वाईटचा इशारा येते. सर पंचांचा इथे बघायला मिळतोय. नो बॉल पण पहिला फ्री हिट कंटिन्यू आहे. चौथा बॉल ओव्हर मधील समोर बॅटिंग मार्क होती कैलास. पुन्हा एकदा इथे वाईड. आजच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त वाईड टाकले गेले आहेत त्या मॅचमध्ये या संघातर्फे. आता तुम्ही धावसंख्या जरूर वाढली जाते. 77 अंकावरती धावा वाढलेल्या. लाईन लेंथ आणि अचूक टप्पा धावा घेण्याचं रणपही अचूक ठेवलं तर निश्चितच चांगली गोलंदाजी ते करू शकाल तुम्ही. येणारा पुढचा चेंडू साईड चेंज केली आणि त्यानंतर फ्री हिट कंटिन्यू आहे. ते बघता तुम्ही पुन्हा एकदा वाईडचा कॉल येतो पंचांचा. 78 धावा धावफलकावरती. येणारा पुढील अजून 3 बॉलचा खेळ बाकी शिल्लक उरलाय. पुन्हा एकदा इथे नो बॉलचा इशारा कंटिन्यू येतोय पंचांचा. धाव घेण्याचा प्रयत्न रनआउटची संधी तर होती परंतु बघता तुम्ही या बॉलवरती फ्री हिट कंटिन्यू. 80 धावा फलकावरती आहेत. 8 विकेटचं नुकसान बघता तुम्ही. उरलेला अजून ते 3 बॉलचा खेळ बाकी शिल्लक उरलेला बघायला मिळतोय. चमत्काराला नमस्कार आहे. चमत्कार पे चमत्कार. प्रत्येक ओव्हरमध्ये इथे पाहिलं तर खूप सारे वाईट टाकले आहेत. म्हटल्याप्रमाणे लाईन लेन तुमचे चूक टप्प्याची गोलंदाजी इथे साकार करायची आहे. गोलंदाजी बारकोती रोहित घेऊन येतो पुढील फ्री हिट चेंडू असेल. 3 बॉल बाकी शिल्लक उरलेले आहेत. गोलंदाजी मार्क होते ना पुढील बॉल ओव्हर मधील उरलेला अजून 3 बॉलचा खेळ बाकी शिल्लक. आओ तुम्हारा भी स्वागत है वाईड के साथ. इथे चेंडू पुन्हा एकदा वाईडच्या दिशेमध्ये जातोय. पुन्हा एकदा वाईड इथे बघायला मिळेल. गोलंदाजी क्रीजवरती उरलेले अजून 3 बॉल बाकी शिल्लक. योगेश ते 3 बॉलला कंटिन्यू करतोय तर बॉल फ्री हिट आहे. वाईड बघायला मिळेल. पुन्हा एकदा एकाच ओव्हरमध्ये 2 ओव्हर टाकल्या जातात. अशा प्रकारचा चमत्कार इथे घडतोय. कारण बघता तुम्ही या धावसंख्या 83 अंकावरती. लाईन लेंथ आणि अचूक टप्पा कमी गतीनं का होईना तुम्हाला चेंडू सरळ सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते बघता तुम्ही गोलंदाजी मार्क होते येणारा पुढील चेंडू मधील. इथे कमी गती होती आणि अचूक टप्प्यावरती सोडला होता बॉल तर ते गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पकडला. 1 धाव इथे घेतली जाते. एका धावेने बाद होईल. फलकावरती उरलेला इथे 2 बॉलचा खेळ बाकी शिल्लक. टोटल 84 धावा. पिटुंदी संघाची धावसंख्या पाहायला मिळेल 84.
या अंकावरती जाऊन पोहोचले आहेत. तर उरलेला अजून इथे 2 बॉलचा खेळ. त्या शेवटच्या ओव्हरमधील शिल्लक. पुन्हा एकदा ते वाईडचा कॉल येतोय पंचांचा. 85 धावा धाफलक्यावरती. उरलेल्या 2 बॉलचा खेळ इथे बघायला मिळेल. कदाचित 20 ओव्हरचा सामना असता तर संध्याकाळ झाली असते या मॅचला. कारण बघता तुम्ही 6 ओव्हरचा सामना इथे वाईडने खूप साऱ्या धावा आलेल्या आहेत. टोटली काउंटिंग केलं तर 20 ते 25 धावा वाईडने एक्स्ट्रा आलेल्या आहेत. अशा प्रकारे टोटल धावा 85 आहेत. उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. गोलंदाजीमध्ये दुसऱ्या ओव्हरपासून काहीशी लाईन बिघडली पाहिलं तुम्ही. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात तर चांगली केली होती, परंतु दुसऱ्या ओव्हरपासनं तिसऱ्या बॉलपासनं लाईन लेंथ चुकली. 85 धावा इथपर्यंत बनलेल्या आहेत. बॉल आहे शेवटचा, हवेमध्ये उंच फ्लाय होतं. फिल्डर येत आहे खाली. इथे मात्र चूक झेल टिपलेला पाहायला मिळेल. फलंदाज होता बाद. टोटल पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. इथून बी संघाची धावसंख्या 85 या अंकावरती. 86 धावेंचं ठेवलेलं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल एका टीम या संघासमोर. चला पिठून टीम मैदानात दाखल व्हायचं. तुम्ही फिल्डिंग सजवायची आहे. 86चं टार्गेट. 2 माळ एका टीम या संघासमोर बघतो तुम्ही. 86 धावेचं एक मोठं आव्हान. तर लगेच पिठुनी संघ तुम्ही मैदानात दाखलून फिल्डिंग सजवायची आहे. त्या मॅचला लगेच सुरुवात होती. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. त्यानंतर चौथा सामना आपल्याला पाहायला मिळेल. खडकाचा पाडा अगेन्स्ट NK स्टार. चला फिल्डिंग टीम तुम्ही वेळ न मागेल तर मैदानात दाखला. क्षेत्रक्षण सजून घ्यायचं आहे.
चला फिल्डिंग सजवायची आहे. मॅचला केली जाते सुरुवात. पंच दाखवता मैदानाच्या आतमध्ये मॅच इथे स्टार्ट होतं. सर पाहायला मिळालं टार्गेट खूप मोठं. एका टीम धुंडमाळ या संघासमोर बघता तुम्ही टार्गेट इथे खूप मोठा आहे. तर त्या टार्गेटच्या हिशोबाने मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेशन इव्हॉल्युशन आणि तुमच्या सुरुवातीने मैदानाच्या आतमध्ये मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. ही लागली जाता. इकडे तुम्हाला पाहायला मिळेल ट्रॅक्टरच्या समोर. तुम्हाला जर भूक लागली असेल तर आपल्या पेठ तालुक्यातील फेमस आयटम चिल्ली स्वस्तात मस्त उपलब्ध आहे. तुम्ही जाऊन त्या ठिकाणी चिल्लीचा आस्वादही घेऊ शकता. त्यासोबत इंडियन बर्गर, वडापाव, पाववडा हे देखील उपस्थित आहेत. तर तुम्ही जाऊन त्या ठिकाणी आस्वाद घेऊ शकता. ते बघता तुम्ही स्टॉल लागले जात आहे. ते लगेच वळतो आपण लाईव्ह ॲक्शनकडे. चला मी बॅटर मैदानाच्या हातामध्ये दाखल होत आहे. विलास बॅटिंग मार्क होती. सलामी बॅटर म्हणून मैदानात येथे दाखल झाला असताना पाहायला मिळालं. आणि सोबत योगेश नॉन स्ट्राईकच्या दिशेमध्ये दाखल होतोय. ओव्हर नंबर 1 ची सुरुवात इथे केली जाईल पिटून या संघाच्या वतीने. कैलास बॉलिंग मार्क होती दाखल होतोय. मॅच सुरू होते. 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. रूलप्रमाणे पाहता तुम्ही पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. अशा प्रकारे मॅचला लगेच केली जाते सुरुवात. बॉल पहिला कैलास घेऊन येतो गोलंदाजी मार्कवरती. तर इथे मॅचला सुरुवात झाली. सर पाहायला मिळेल राईट टबोर द विकेटचा बारा. पहिलाच बॉल हवेमध्ये उंच फ्लाय झालाय. पळायचा आहे. पुढे आहे चेंडू आणि बघता तुम्ही इथे बॉल अडवण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. हे बघता तुम्ही फिल्डर खूप पुढे येत आहे आणि चेंडू खूप मागे पडतो. अशा प्रकारे चेंडू गेलाय निघून बाउंड लाईनच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. बघू शकता अजून एकदा इथे चेंडू मागे पडतो. फिल्डर खूप पुढे जातोय निघून. फक्त तुम्ही या बॉलवरती 4 धावा येत असताना चेंडू बाउंड लाईन क्लिअर करतोय. पहिल्या बॉलवरती चौकार येतोय. अशा प्रकारे सुरुवात गरजेची राहील. तर विलासच्या बॅटमधून आलेला दमदार फटका 4 धाबींचा. सेकंड बॉल ओव्हरमधील अजून एक मोठ्या फटक्याला प्रयत्न तर होता. परंतु बघता तुम्ही इथे मिडल स्टिकच्या डोक्यावर चेंडू गेला असताना बॅट बॉलचा संपर्क नाही. मोठ्याने निधाव चेंडू जबावतो. ओव्हर नंबर 1 मधील तिसरा चेंडू. पहिल्या बॉलवरती 4, दुसऱ्या चेंडूवरती 0. कैलास करतोय पहिल्या ओव्हरची ही सुरुवात. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेऊन मैदानात धावसंख्या लवकरात लवकर बिल्डअप करण्याचा प्रयत्न ठेवायचा आहे. तर मात्र धावसंख्या लवकरात लवकर चेस होऊ शकतात. इशारा वाईडचा पंचांचा. एक एक्स्ट्रा धाव इथे मिळते. वाईडच्या अंतर्गत गेलेला बॉल इथे बघायला मिळतोय. 5 धावा. तिसरा बॉल ओव्हरमधील राईट मोर विकेटचा बारा. बघता तुम्ही या बॉलवरती लोवर फुल टॉस तर होता आणि त्यानंतर फिल्डर नाही. वायडिश लॉंग ऑफमध्ये चेंडू जातोय पुन्हा एकदा विलासच्या बॅटमधून 4 धावींकरता. रिफ्लॅक्शन बघता तुम्ही आलेला दमदार फटका. 4 धावींचा 4 अंकाडी होते. वाढता फलकावरती बदलती धावसंख्या 9 अंकावरती. वेट केलं, पाहिलं, परखलं. त्यानंतर बॅटचा फ्लो समोर बॉडीचा बॅलन्स ठेवत असताना चेंडू पाठवलाय बाउंडलाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. 4 अंकांनी होईल. वाढता फलकावरती 9 अंकावरती बदलता स्कोर. गोलंदाजी मार्क होते अजून 3 बॉल ओव्हरचे बाकी शिल्लक. तर चौथ्या बॉलकडे वळूयात. विलास घेऊन येतोय चौथा चेंडू यावरचा. दुपारच्या सत्रामधील बघता तुम्ही आजच्या दिवसातील हा तिसरा सामना जरूर सुरू असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क होती. या बॉलवरती संपर्क काहीसा मोठा असताना पाहायला मिळतो. तर सुरुवात तर चांगलं आहे कारण 2 चौकार आलेले आहेत. त्यासोबत बघता तुम्ही गोलंदाजी मार्क होती. नरा पुढील बॉल ओव्हरमधील
5वा बॉल. विलाससमोर वेट करून खेळण्याचा प्रयत्न तर होता. बघतो तुम्ही या बॉलला हलकासा स्पर्श होतोय. चेंडू थांबतोय विकेट किपरच्या हातामध्ये. ते धाव मिळणार नाही. मोठ्याने निर्धाव चेंडू जमा झालेला बघायला मिळतो. गोलंदाजी मार्कवरती उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. बॅटवरती पूर्णपणे आलाय चेंडू. फिल्डर इथं अडवण्याचा प्रयत्न इथे केला जातो. चेंडू जातो डोक्यावरनं निघून बाउंड लाईनच्या बाहेर. ते ओव्हरची ही होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावसंख्या टीम ऐका या संघाची धावसंख्या पाहायला मिळेल. विदाउट लॉस 13 धावा फलकावरती नोंदवलेल्या आहेत. बॉलिंग क्रीजवरती ओव्हर नंबर लगेच इथे 2ला सुरुवात केली जाईल. सेकंड ओव्हरची सुरुवात येते होते. गोलंदाजी मार्कवरती चित्त दाखल होते सर पाहायला मिळतो. पहिला चेंडू यावरचा राईट टॉपवरचा विकेटचा बारा पुन्हा एकदा फक्त तुम्ही विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन हलकासा दूरवरती राहतो. या बॉलवरती धाव इथे घेतली जाणार नाही. सुरुवातीस धावा घेणं मैदानाच्या आत त्यानंतर त्या धावेवरती कशा प्रकारे टिकून राहणं. त्याही पलीकडे पाहिलं तर जो संघर्ष आहे त्याच्यावरती लक्ष ठेवून मैदानाच्या आत लवकरात लवकर ध्येय प्राप्ती करणं हा उद्देश मुळात असतो. या खेळाचा बॅट बॉलचा संपर्क नाही. मोठा निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळेल. याही बॉलवरती संपर्क नाही. योगेश पहिला 2 चेंडूवरती कुठल्याही प्रकारची इथे मोठी धावसंख्या नसताना येणारा या ओव्हरमधील तिसरा बॉल ओव्हरचा. तो ऐकत असता जय घोषाचे नारी या कालगतीचे कधीच नको विसरू वारे. चूक चेंडू तो फटकार काळाचा डोंगर. डोंगर आहे धावांचा. निरंतर राहील आठवणीतल्या कणाकणाला. जीवन जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. चेंडूवरती बघतो तुम्ही सिंगल इथे मध्ये उरलेला अजून 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलेला बघायला मिळेल. धावा फलकावरती 14 आहेत. या 14 धावेंनी पाहिजे तर इथपर्यंत ची धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये बनली होती त्या दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा रोखल्या जात आहे. ते कनेक्शन नाही मोठ्याने ताकदीचा तर वापर करता परंतु कनेक्शन इथे काहीसं दूरवरती राहत आहे. निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळेल. जिथे ताकद तिथे ताकद, जिथे युक्ती तिथे युक्ती वापरून या खेळाला जिंकावं लागतं. येणारा पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे मोठ्या फटकेला प्रयत्न बॅटरपर्यंत फुटला. त्या बॅटबॉलचा संपर्क काहीसा मोठा नाही. खेळाडू कक्षा समोर फडलेला बॉल इथे पाहायला मिळेल. तर पंच ते कॉल करताय तिसऱ्या पंचांकडे. बॅटिंग टीमचा कॉल आहे वाईड बॉल चेक करण्यासाठी. तिसऱ्या पंचांकडे ते रेफर करण्याकरता कॉल केलाय. टीव्ही एम्पायर प्लीज चेक द वाईड बॉल. काहीच वाद निर्णय येतोय तिसऱ्या पंचांच्या वतीने. इट्स अ वाईड बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. ग्रीन सिग्नलला व्हाईट बॉल बघता तुम्ही. रिव्ह्यू सक्सेसफुल ठरला जात असताना गोलंदाजी मार्कवरती येणारा पुढील बॉल ओव्हरमधील 15 धावा दाफलकावरती उरलेला. या ओव्हरमधील अजून 2 बॉलचा खेळ बाकी शिल्लक उरलेला आहे. इथपर्यंत जो प्रवास पाहिला तर धावसंख्या या ओव्हरमध्ये रोखल्या गेल्या आहेत. बॉल हवेमध्ये उंच फ्लाय होतं. फिल्डर येत्या खाली पाकून चेंडू फील्ड केलाय. धाव घेण्याचाही प्रयत्न परंतु इथे धाव मिळणार नाही. सोबत विकेट मिळते. फलंदाज बाद होत आहे. पहिल्या विकेटचं नुकसान 15 अंकावरती. एका टीमला पहिल्या टॉप ऑर्डरमधील पहिला धक्का मिळतो. फलंदाज बाद होतोय. नवीन बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. विलास बाद न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. कृष्णा बॅटिंग मार्कवरती कृष्णा दाखल झाला असताना पाहायला मिळालं. उरलेल्या दुसऱ्या ओव्हरमधील एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक उरलेला आहे. पाय असावे जमिनीवरती कवी तंबर घेताना, असू असावे ओठांवरती काळीज काढून देताना, प्रत्येक बॉलला ठणकावून सांगावे की आता 72 आणि प्रत्येक चेंडूला नजर रोखून नजरेमध्ये द्यावे या मैदानात प्रत्युत्तर. एक बॉल शिल्लक बाकी.
15 धावा धावफलकावरती. मोर द विकेटचा बारा बघता तुम्ही. शेवटचा बॉल यावरचा बॅटबॉलचं कनेक्शन इथे चांगलं होतं. ॲक्च्युली चेंडू पळतोय खूप वेगाने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये अडवण्याचा प्रयत्न इथे राहील. मित्राच्या आतमध्ये एक धाव तर पुढे दुसरी धाव पुढे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती केला. चेंडू जातो निघून 4 धाबींकरता ओव्हर नंबर बघता तुम्ही इथे. 2 संपताय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धावफलकावरती तुनमाळ एक टीम या संघाची धावसंख्या 19 अंकावरती. एका विकेटचं नुकसान. अजूनही जिंकण्याकरता पाहिजेत धावा आपल्याला 24 बॉलमध्ये. 24 बॉलमध्ये जिंकण्याकरता जे समीकरण इथे बघायला मिळतं कॅल्क्युलेशन सोबत पाहिजे तर 67 धावा अजून पाहिजे आहेत जिंकण्याकरता. इथून अजूनही मोठा पराक्रम मोठ्या फटक्यानं शोधावं लागेल. तर मात्र धावसंख्या लवकरात लवकर इथे चेस होतील. त्यासाठी बैद्यनाथ फलंदाजीकडनं ते आवश्यक राहील. गोलंदाजी मार्क होती. ओव्हर नंबर 3ची सुरुवात इथे केली जाते. पण थोडं फास्ट घ्या कारण 2 वाजले जात आहे. अजून तिसरा सामना सुरू आहे. काय जवळ तिसऱ्या सामन्यानंतर चौथा सामना आपल्याला सुरू करायचा आहे. गोलंदाजी मार्क होती. ओव्हर नंबर ते बघायला मिळेल 3ची सुरुवात होते. दुर्गादास गोलंदाजी मार्क होती दाखल. पहिला चेंडू वरचा योगेश या खेळाडू समोर. राईट विकेटचा 12 फुल टॉस आहे. साईडला चेंडू बघतो तुम्ही. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढले जातात. अडवण्याचा प्रयत्न बॉलवरती केला जातोय. चेंडू जातोय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. वाडिश लॉंग ऑन ते बाउंड्री लाईन क्लिअर केली. मिळताय 4 धावा. सुरुवात या तिसऱ्या ओव्हरची केली असताना पहिल्या बॉलवरती फुल टॉस चेंडूला पाठवले. बाउंड लाईनच्या पलीकडे 4 धावींकरता 4 अंकांनी होती वाढ धावफलकावरती. गोलंदाजी बारको देणारा पुढील बॉल ओव्हरचा पुन्हा एकदा इथे बघायला मिळतोय. जिथे शब्द संपतात तिथून खरा पराक्रम सुरू होतो. भीती मागे राहते. धैर्य रणांना तू बरं आता मनगटात ताकद असेल तर अशक्यही शक्य होता. त्यासाठी स्वतःरे ते खंबीरपणे लढावं लागतं. बॅटबॉलचा संपर्क या बॉलवरती एक धाव केली जाईल. पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती केला असताना पाहायला मिळतो. दुसरी धाव इथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न जोरदार केला आहे. त्यासोबत 2 धावा पूर्ण केल्या जात आहे. मातृवरती उभा गडकोट राजगड डंका पराक्रमाचा ऐसा युगंधर इथे निपजला वीर. मराठा पराक्रमाचा बाजी लावून वीर मुरार लढला तो सेनाने. शुभांचा धुरंधर इतिहास गौरवशाली त्या क्षणाचा योग जुळून आला तुमच्या आमच्या बेटीचा. 22 बॉल 61 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. ओव्हर फुल टॉस शॉर्ट मिड विकेटला चेंडू जाऊन पोहोचतो. या बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न चेंडूवरती ठेवला असताना पाहायला मिळेल. एक धाव इथे घेतली जाते. एका धावीसोबत होती वाढ धावफलकावरती. तर ज्या पद्धतीने हा खेळ सुरू आहे दिशेमध्ये धावा सिंगल डबल नेत आहे चौकारा नेत आहे. परंतु अजूनही खेळ मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या मोठ्या संख्येला ते जोडलं जाईल का याच्यावरती नजर. 21 बॉलमध्ये 60 धावा अजून जिंकण्यासाठी पाहिजेत. तर बॉलिंग क्रीजवरती येणारे 3 चेंडू या तिसऱ्या ओव्हरमधील. बाकी शिल्लक 26 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. येणारा चौथा बॉल ओव्हरचा. ओव्हरफुल टॉस होता. कडा घेऊन चेंडू थांबतो इथे. खेळाडूच्या अगदी पुढे चेंडू थांबलेला पाहायला मिळेल. या बॉलवरती धाव मोठी घेतली जाणार नाही. निर्धाव चेंडू जमा झालेला बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती पडला जाणारा पुढील बॉल ओव्हरमधील. काहीच काळ पल्ला गेला मागे. अंतिम वाट थोडी बाकी आहे. संघर्षाचे दिवस सरलेत. अजून एक कोडी बाकी आहे. 20 बॉलमध्ये 60 धावींची जी आवश्यकता आहे ती षटकारा चौकाराने ते पूर्ण करायच्या. पंचांचा इशारा येतोय ते नो बॉलचा. नो +2 अशा 3 धावा धावफलकावरती आणि प्रीहिट राहील. 3 धावींनी होईल वाढ. बदल होईल धावफलकावरती. बदल हा निसर्गाचा नियम आहे. मुळात भीती ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. जीवनावरती या जगनावरती या खेळावरती शतदा प्रेम करावे. गोलंदाजी मार्कवरती अजून 20 चेंडूमध्ये इथे 57 धावा. बॉल फ्री हिट आहे. बॉल हवेमध्ये उंच फ्लाय होतोय. फिल्डर येता खाली एक धाव केली जाते. पुन्हा झेल होती ड्रॉप. तर या बॉलवरती एक धाव ती केली जाते. पुन्हा एका धावीसोबत होती वाढ धावफलकावरती. बदलती धावसंख्या 30 अंकावरती जिंकण्यासाठी अजून 56 धावींची जी आवश्यकता आहे ती इथे बघायला मिळेल. 19 बॉलमध्ये गोलंदाजी क्रीजवरती येणारा पुढील एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. वाईडचा इशारा येतोय. एक एक्स्ट्रा धाव इथे मिळते. धावसंख्या बदलते आहे धावफलकावरती बघायला मिळेल. 31 या अंकावरती धावा बदलत आहे. जुनं जिंकण्यासाठी 19 बॉलमध्ये 55. मोर द विकेटचा बारा बघता तुम्ही. या इथे हे
चांगला फटका बघायला मिळेल. एक धाव केली जाते. पूर्ण हवा वादळ ते खूप मोठं चक्रीवादळ येते मैदानात. आमच्यापर्यंत देखील धूळ उडते. 4 धावा मिळत आहे. ओव्हर नंबर 3 इथे संपतं. 18 चेंडूमध्ये पाहिजेत 51 धावा जिंकण्यासाठी. अजूनही एका टीम दोनमाळ या संघाला पाहिजे आहेत 51 धावा. रिक्वायर्ड रन रेट प्रति ओव्हर 17 धावा ते जिंकण्याकरता पाहिजेत. 18 चेंडू 51 ची आवश्यकता. बॉलिंग मार्क होती. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात ती केली जाते. पिटुंदी या संघाच्या वतीने गोलंदाजी मार्क होती. दाखल त्या गोलंदाज कैलास बॉलिंग मार्क होती. दाखल होते. पहिला चेंडू यावरचा इथे पडला जाईल. वळूयात ओव्हर नंबर 4 कडे. उरत घेतले सेवेचे अश्रू पुसता यावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. लढण्यासाठी सह्याद्रीकडून ढाल घ्यावी. उसाळलेल्या समुद्राकडून पिसाळलेली आळ घ्यावी. भरलेल्याच्या भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. चेंडूला पाठवलं जात आहे बाउंड लाईनच्या बाहेर. इथे मैदान 4 धावा. 17 बॉलमध्ये अजून जिंकण्याकरता 47 ची जी आवश्यकता आहे ती इथे पाहायला मिळेल. कनेक्शन चांगलं होतं. पहिल्या बॉलवरती बॉलला पाठवले. बॅकफुटला येऊन चेंडूला ते बॅकफुट बनवलं आणि दर्जेदार क्वालिटी 4 धावेचा फटका. सेकंड बॉल ओव्हरमधील मध्ये पाहायला तुम्ही आलेला दमदार 4 धावेचा फटका. तर अशा प्रकारे अजून 17 बॉलमध्ये 47 ची आवश्यकता. करो या मरो. एक छोटा बदलाव बडे कामयाबी का हिस्सा बन जाता है. एक छोटी का होईना तुमची भूमिका जिंकण्यासाठी खूप मोलाची ठरत असते. तर इथे ती भूमिका सादर केली जाईल का कृष्णाच्या वतीने. तर येणारा दुसरा चेंडू ओव्हरमधील 17 बॉलमध्ये अजून 47 धावींची आवश्यकता. सेकंड बॉल ओव्हरमध्ये राईट मोर विकेटचा मारा. रन फुटला आता पूर्णपणे बॅटफूट बनवण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. चेंडू पडतोय खेळाडू कक्षाच्या समोर. चेंडू जातोय निघून. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव बॉल जमा झालेला. 16 बॉलमध्ये अजून 47 धावेंची जी आवश्यकता आहे ती इथे बघायला मिळते. माइंडसेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन द क्रिकेट. कसरती तारेवरची नाही तर तलवारीच्या धारेवरची असते. जेव्हा जेव्हा मैदानाच्या हाती संधी मिळते तेव्हा तेव्हा संधीवरती उतरून स्वतःला इथे प्रूव्ह करता आलं पाहिजे. चेंडूवरती पुन्हा एकदा संपर्क नाही. निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 4 मधील या तिसऱ्या चेंडूवरतीही इथे धावसंख्या नाही. तर 15 चेंडू 47. त्या दिवसामध्ये पहिला सामना अगदी जोरदार झाला. दुसरी फाईटही जोरदार झाली. पहिल्या मैदानात दुसऱ्या मॅचला जिंकलो उत्सळीक संघाने. पहिल्या मॅचला बकासूर या संघाने बाजी मारली. अशा पटक्यांची आवश्यकता. चेंडू इथे बाउंड लाईनच्या बाहेर धडकी देतोय. कडक शॉट 4 धावींचा इथे 4 अंकांनी होते. वाढ फलकावरती बदलणारी धावसंख्या. टोटली धावा इथे पाहायला मिळतील 43 अंकावरती वाढताना. तर चेंडूला स्ट्रेट लॉंग ऑनच्या दिशेमधून चेंडू गेलाय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. 4 धावा भीत आहे. अक्षरमध्ये पाहिजे तर अशा प्रकारे या चौकाराला येणारा पुढील बॉल ओव्हरमधील धावसंख्या 43 अंकावरती अजून 43 धाव्यांचीच आवश्यकता आहे. पाठपोचा संपर्क इथे राहील दूरवरती. लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा त्वरित येतोय वाईडचा. बॉल वाईडच्या दिशेमध्ये जातोय. धावसंख्या वाढली जाते. एका अंकाने धावसंख्या बदलत असताना पाहायला मिळेल. बॉल ते पुन्हा एकदा रब्याने टाकला जाईल. खिलाडी हो अपना खेल खेलना जानता हो. जहां से भी गुजरूंगा वहां से अपना रास्ता बना लूंगा. जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा तेव्हा आत्मविश्वासाने पटके खेळतो असतो. परंतु ज्या वेळेला विकेट पडते तेव्हा मात्र आत्मविश्वास दृढ होत नाही. तर आत्मविश्वासची लेवल कमी होते. इथे फक्त तुम्ही विकेट घेण्याचा चान्स दूरवरती राहतो. चेंडूवरती हलकासा कडा घेऊन चेंडू मागे पडतो. एक धाव इथे घेतली जाते. 13 बॉलमध्ये 41 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. 13 बॉलमध्ये अजून 41 धावींचं जे उरलेलं समीकरण इथे बघायला मिळते. ते समोर असताना गोलंदाजी मार्कवरती पडले जाणारा पुढील बॉलवरती इथे प्रहार चांगला करण्याचा प्रयत्न केलाय. फक्त तुम्ही चेंडू जातोय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. तेही 4 धावा मिळतील. 4 अंकांनी होईल वाढ फलकावरती. तर जिंकण्यासाठी जे आव्हान समोर आहे 12 चेंडूमध्ये 37 धावा पाहिजेत. एका टीम धुनमाळ या संघाला अजून 37 धाव्यांची जी आवश्यकता आहे ती इथे बघायला मिळेल. ओव्हर नंबर लगेच इथे 5 लाही सुरुवात केली जात असताना पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत आहे. गाणंही वाजतंय डीजेला सुमधुर संगीत. घडीनं काटा गाणं होऊन जाऊ द्या डीजे.
12 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे ते जिंकण्याकरता पाहिजे आहे. तर गोलंदाजी मार्कवरती 5व्या ओव्हरला सुरुवात इथे केली जाते. पहिला चेंडू ते पुंडलिक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवरती 5व्या ओव्हरला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल बॉल पहिला या ओव्हरचा. पहिला चेंडू बघता तुम्ही झापूक झुपूक झापूक झुपूक चेंडू पळतोय मागे. ते नो बॉलचा कॉल येतोय पंचांचा. एक्स्ट्रा धाव मिळते. बॉल फ्री हिट मिळतोय. गाणंही वाजेल डीजेला काहीच वेळात. झापूक झुपूक गोलंदाजी मार्कवरती उरलेल्या 12 चेंडूमध्ये 36 धावा अजून जिंकण्यासाठी पाहिजेत. येणारा पहिला चेंडू इथे फ्री हिट मिळतोय. या ओव्हरमध्ये जर धावसंख्या 15/20 च्या घरट्यामध्ये जोडली तर धावा इथे पुढील जे समीकरण आहे ते सोपं होऊ शकतं. त्यासाठी इथे प्रयत्न जरूर केला जाईल. पहिला चेंडू ओव्हर नंबर 5 मधील कनेक्शन नाही मोठं. बॉल तर फ्री हिट होता परंतु बघता तुम्ही ते काहीच मोठं कनेक्शन न झालं नसताना पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू जमा झालेला. 11 बॉल 36 धावा जिंकण्यासाठी. बॉलिंग क्रीज वरती येणारा दुसरा चेंडू ओव्हरचा पुढली घेऊन येतो पुन्हा एकदा. फुल टॉस टॉस केलंय आणि भिरकावून दिलंय बाउंड लाईनच्या पल्ल्याड. ते येतोय आसमानी टोला षटकार. 6 धावा रिप्ला अक्षरमध्ये बघायला मिळालेला आलेला दमदार 6 धाबीचा पटका. तर 10 चेंडूमध्ये अजून 30 धावा जिंकण्याकरता पाहिजेत. षटकार येतो. षटकार निव्वळ होते. तर असे जर फटके आले तर निश्चितच धावसंख्या इथे चेस केली जाईल. ते बघता तुम्ही षटकार येतो. अजून 10 बॉलमध्ये 30 धावांची जी आवश्यकता आहे ती इथे बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती पडलं जाणार पुढील बॉल ओव्हरमधील धावा फलकावरती आहे तर टोटली 56 या अंकावरती जिंकण्याकरता पाहिजे. अजून 30 धावा. शोध मोठ्या फटक्यांचा शोध मैदानाच्या आत जिंकण्याचा. जिंकावे वा कटून मरावा हे चामूच्या रक्तात पण मरून जगावा आणि जगून मरावा हे चामूच्या रक्तात. घे भरारी जोकात कळू दे या वेड्या आकाशाला काय आहे तुझी खरी औकात. चेंडूला पाठवलंय बाउंड लाईनच्या बाहेर. येतोय ते षटकार. 9 चेंडूमध्ये पाहिजेत 24 धावा. अजून 3 चेंडू महत्वाचे. ते कनेक्शन वेट अँड वॉच पूर्णपणे ताकद आणि टायमिंग या दोन गोष्टींचा संगम मालेला परफेक्ट षटकार. 6 धावा मिळतात. 6 अंकाने होते बाद. तर 9 चेंडूमध्ये 2 माळ एका टीम या संघाला पाहिजे तर 24 धावा जिंकण्याकरता गोलंदाजी मार्कवर देणारा पुढील चौथा चेंडू वर बदली ते पडतोय. बॅटापुरता विकेटचा मारा. बॅटला जाऊन दिलं सोडून दिलं. बघता तुम्ही या बॉलवरती बॅट आणि बॉलचे कनेक्शन नाही. आपण ऑलरेडी शफल झाले तर मागे आलेत. त्याच्यावरती शफल मध्ये काउंट केलं जातं. जेव्हा बॅटर पुढे येतो आणि पुन्हा मागे सरकतो तेव्हा मात्र बॅटरला शफल रूलमध्ये काउंटही केलं जातं. बघता तुम्ही या बॉलवरती काहीचा मोठा संपर्क नव्हता. तर 8 चेंडूचा खेळ आणि जिंकण्यासाठी अजून 23 धावांची आवश्यकता. वाईट चेंडू जातोय. 8ला पाहिजेत 23 धावा. 63 अंकावरची धावसंख्या बदलते आहे. कृष्णाच्या बॅटमधून धावसंख्या येत आहे समोर. कव्हरच्या दिशेमध्ये देखील मागील दिवसामध्ये फटके चांगले आले होते. याही आजच्या दिवसामध्ये पाहता तुम्ही ऑन साईड असेल कव्हरच्या क्षेत्रामध्ये असेल इकडेही चांगले फटके येत आहे. बॉल हवेवर देऊन फ्लाय झाला. फिल्डर येत आहे खाली अडवण्याचा प्रयत्न ते केला जातो. चुडला अडवलं जातं. एकदा 2 धावाही पूर्ण केल्या जातील. या 2 अंकांनी होते वाढ. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती ठेवला असताना बघायला मिळतो. तिसरी धाव कंप्लीट केली जाते का? तिसरी धाव इथे पूर्ण केली जाणार नाही. फलंदाज बाद. रनआउट होईल. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. तर 7 बॉलमध्ये 21 धावा पाहिजेत जिंकण्यासाठी. अजून एका 2 माळ टीमला. समीकरण 7ला 21. गाणं वाजता डीजेला झापूक झुपूक. दोन बाकी आहेत. स्कोर कार्ड अपडेट करा. पंच इथे दोन्ही स्कोरकडे एकच चेंडू शिल्लक बाकी आहे. पहिला बॉल नो बॉल होता त्यावरती 1 धाव काढली. दुसरा चेंडू 0. तिसऱ्या चेंडूवरती षटकार. चौथ्या चेंडूवरती षटकार. तर बघा तुम्ही त्या चेंडूवरती अशा प्रकारे 2 धावा घेण्याचा 3 धावा घेण्याचा प्रयत्न तर ठेवला होता परंतु त्याच्यावरती बघता तुम्ही विकेटही फटकावली. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती चेंडू खूप वेगाने पळतोय. दुसरी धावही घेण्याचा प्रयत्न ठेवला असताना पाहायला मिळेल 2 धावा या बॉलवरती मिळत आहेत. तो वरची होते समाप्ती. ओव्हर नंबर बघायला तुम्हाला मिळेल 5. इथे संपतंय. 6 चेंडूमध्ये पाहिजेत एका टीम या संघाला 19 धावा. अजून येत्या 6 चेंडूमध्ये राहिलेलं रिपीट गाणं वाजते डीजेला झापूक झुपूक झापूक झुपूक.
पुढील बॅचचे दोन्ही कॅप्टन्स टॉस करण्याकरता थांबायचं आहे, पण नाही ते बघताय 6 चेंडूमध्ये 19 धावा जिंकण्यासाठी पाहिजे अंतिम ओव्हरला इथे सुरुवात चेतन करतोय. ओव्हर नंबर ते बघायला मिळाल्या 6ची सुरुवात. पहिला चेंडू इथे तर चान्स घेतला असता तर निश्चितच मोठा फटका देखील आला असता. बघता तुम्ही चेंडू ते वाईडच्या दिशेमध्ये जातोय. एक एक्स्ट्रा धाव इथे मिळते गोलंदाजी मार्कवरती येणारा पुढील पहिलाच बॉल जिंकण्यासाठी 18 धावा उरलेल्या 6 बॉलमध्ये केल्याने होत आहे. आधी केल्याची पाहिजे. साध्य होय साध्य दुखा म्हणे करावा अभ्यास, जे नाही ते उपकारामध्ये बदला. जे असमर्थ आहे त्याला समर्थ बनवा. चेंडू वाईडच्या दिशेमध्ये जातोय. अजून 6 बॉल आणि 17 धावींचा तडाखा. ओव्हर नंबर 6 मधील पहिला चेंडू गोलंदाजी क्रीजवरती पडला जाणारा पहिला चेंडू. ओव्हरमधील 69 धावा तर बनलेल्या आहेत. अजून 17 पाहिजे जिंकण्याकरता. तेही वाईडचा कॉल येतोय पंचांचा, तर एक्स्ट्रा धाव इथे मिळते. 6 बॉलमध्ये 16 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. लास्ट ओव्हरची सुरुवात इथे नव्याने जरूर केली जात असताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती बॉल पहिलाच. मॅचमध्ये अजूनही काही होऊ शकते. एका चेंडूमध्ये 6 धावा निघणे याला क्रिकेट म्हणतात, तर 6 चेंडूमध्ये एकही धाव न निघणे यालाही क्रिकेट म्हणतात. गोलंदाजी मार्कवरती अजूनही 6 चेंडूमध्ये 16 धावा तर डिपेंड केल्या जातील का धावा बनवल्या जातील याच्यावरती नजर. बॉल पहिला अंतिम ओव्हरचा. यष्टांचा वेध त्रिफळा उद्ध्वस्त, कावळा बसला फांदी मुडाली. बघतोयस काय तुझी दांडी 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 उडाली. दांडी गोल फलंदाज बाद. उरलेल्या 5 चेंडूमध्ये 16 धावा पाहिजे जिंकण्याकरता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. ते बघता तुम्ही अजून सुनील. जबाबदारी तर आहे मोठा. ते जबाबदारीचं ओझं डोक्यावरती घ्यावं लागेल, कारण 16 धावा तुम्हाला विजयाच्या दिशेमध्ये घेऊन जातील. याच्यावरती बॅटिंग करायची आहे. तर उरलेल्या 6 बॉलमध्ये अजून 5 चेंडूमध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 16 धावा. अशा प्रकारे बघता तुम्ही उरलेले समीकरण 16 धावींचं त्या 5 चेंडूवरती. ओव्हरमधील दुसरा चेंडू. पाठफूट बनवलंय चेंडूला, काऊन दिलंय. बाउंड लाईनच्या बाहेर येतो इथे षटकार. खेळ बदललाय, समीकरण बदललंय. इथे 4 बॉलमध्ये पाहिजे तिथे मात्र आणि मात्र 10 धावा. रिप्ले ऍक्शन मध्ये बघतो तुम्ही आसमानी पटका, आसमानी सलाम, आणि याला म्हणतात आपल्या भाषेत आसमानी टोला. षटकार. 4 बॉलमध्ये जिंकण्यासाठी इथे मात्र 10 धावींची आवश्यकता. पुढील बॉल ओव्हर मधील वाईडचा इशारा येतोय. इथे समीकरणही बदलत आहे, तर 4 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 9 धावींची आवश्यकता. जिंकेल कोण याच्यावरती नजर. येणारा पुढील बॉल तिसरा चेंडू वरचा. 4 बॉलमध्ये 9 धावींची आवश्यकता जिंकण्याकरता पाहिजे आहे. बिग हिटला प्रयत्न केला होता, बाट बॉलचा संपर्क नाहीये मोठ्याने. इथून खरा डाव आहे जिंकण्याचा मैदानाच्या आतमध्ये. थ्रिल तर तुम्ही पाहिलं, परंतु क्लायमॅक्स अजून बाकी आहे. 3 बॉलमध्ये पाहिजेत 9 धावा जिंकण्यासाठी. 77 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट डाऊन. अशा प्रकारे बघता तुम्ही येणारा पुढील अजून 3 चेंडूचा खेळ 9 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू पळतोय खूप वेगाने. अडवण्याचा प्रयत्न, भाग मिल्खा भाग कहा जाएगा. चेंडू चाललाय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. 2 चेंडू आणि 5 धावा जिंकण्यासाठी एका टीम संघाला पाहिजेत अजून 5 धावा जिंकण्याकरता. खेळ बदललेला इथे बघायला मिळतोय. जोरदार सामना. आजच्या दिवसामध्ये धोंडमाळ संघाचे सर्व सामने इथे जोरदार झालेले आहेत. पहिला सामना तर सांगू नका, एका दिशेमध्ये आग ओतली आणि दुसऱ्या दिशेमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक केला. इथे याही मॅच मध्ये कॅश प्राइज येत आहे. 1 षटकार आल्यास मॅचला जिंकून दिल्यास 501 रुपयाचं बक्षीस येत आहे. एका टीमचे कॅप्टन मिस्टर एक्का
यांच्या वतीने 501 रुपयाचं बक्षीस मॅचला जिंकून दिलास आणि षटकारही मारलास. 2 चेंडूमध्ये 5 धावा. बॉलिंग मार्क होती. पुढील बॉल ओव्हर मधील इथे पडला जातोय. वळूया आता 5व्या चेंडूकडे. बघतो तुम्ही धावसंख्या जरूर वाढली जाते. 81 अंकावरती धावा वाढताना बघायला मिळतं. अशा प्रकारे 2 चेंडू आणि 5 धाव्यांची आवश्यकता. बॉल पुढील ओव्हर मधील इशारा पंचांचा इथे येतोय वाईडचा. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथे 4 धावा. जिंकता जिंकता हरलो तरी चालेल. जिंकता जिंकता हरलो तरी चालेल, पण जिंकणाऱ्याला पूर्ण अंगाला घाम फुटला पाहिजे. उरलेला अजून 2 बॉल मध्ये 4 धावा जिंकण्यासाठी. वाईड वाईड बॉल. पंचांचा इशारा येतो इथे वाईडचा. 1 एक्स्ट्रा धाव इथे अजूनही मिळते. षटकार मारल्यास 501 रुपयाचे कॅश प्राइज. नितीनजी सरनाईक यांच्या वतीने कॅश प्राइज 501 रुपयाचे. 2 चेंडू मध्ये 3 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. बॉल हवेमध्ये उंच फ्लाय झालाय. फिल्डर येतोय खाली. झेल होते ड्रॉप. दुसरी धावाही घेण्याचा प्रयत्न या बॉल वरती ते केला गेला असताना पाहायला मिळेल. तर 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. एका बॉल मध्ये पाहिजे 1 धाव. प्रेक्षक वर्ग सुपर ओव्हर पाहिजे का? पहिला सामना जसा झालाय तसाच हा देखील सामना इथे पाहायला मिळतोय. सामना उकळत्या टप्प्यावरती. अजूनही मी सर्वांना अलर्ट करतोय, ज्याला जुलाब, ज्याला दमा आणि ज्याला बीपीचा आजार आहे त्याने मॅच बघू नका. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धाव. मिस्टर नितीन सरनाईक यांच्या वतीने 501 रुपयाचं बक्षीस. षटकार मारल्यास बॉलिंग मार्क होती. उरलेला इथे मात्र एका चेंडूचा खेळ शिल्लक. धक 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 धड 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 वाढतंय मैदानात. मॅच इथे जिंकली जाते. एका टीम धोंडमाळ इथे विजयी होत असताना पाहायला मिळेल. मॅच होती कुठे आणि मॅच आणली कुठे? इथे मॅचला जिंकलंय सुनीलच्या वतीने चांगल्या धावा, योगेशच्या वतीने चांगल्या धावा. ते मॅचला जिंकलंय एका टीम धोंडमाळ या संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला पुढील मॅचचा टॉस